धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी हे माझ्या विरोधात षडयंत्र, योग्य वेळी षडयंत्र रचणाराचं नाव मुख्यमंत्र्यांना सांगून पर्दाफाश करणार सुरेश धस यांचं वक्तव्य। पक्षाध्यक्ष नाताना दोन्ही नेत्यांची भेट घडवली। धस मुंडे भेटीवर चंद्रशेखर बावनकुळेंचं स्पष्टीकरण, भेटीच्या तारखेवर बोलण्यास मात्र नकार। राखेतून फिनिक्स पक्ष बाहेर पडतो, मात्र बीडच्या राखेतून धनंजय मुंडे आणि धस यांची मैत्री बाहेर आली। जितेंद्र आव्हाडांचा हल्लाबोल। एकनाथ शिंदेंनी तोंड उघडलं तर ठाकरेंना देश सोडून जावं लागेल। रामदास कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका, तर रामदास कदमांकडून आदित्य ठाकरेंचा पेंग्विन असा उल्लेख। ठाकरे गटाचे माजी आमदार सुभाष बने यांचा शिवसेनेत प्रवेश। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश, तर माजी जिल्हा प्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचाही शिवसेनेत प्रवेश। ठाकरेंचे कोकणातील एकमेव आमदार भास्कर जाधव नाराज असल्याची चर्चा। क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नाही हे दुर्दैव, जाधवांकडून खंत व्यक्त। पक्षाचं धोरण असेल तर निवडणुकीतील पक्षाच्या पराभवासाठी ईव्हीएमला दोष नकोय, निवडणुकीसाठी पराभवासाठी आपणच जबाबदार। मनसेच्या बैठकीत अमित ठाकरेंची परखड भूमिका। न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणात मॅनेजर हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल। बँकेत 122 कोटींचा घोटाळा केल्याची हितेश मेहताची कबुली। 122 कोटी रुपये ओळखीच्या लोकांना दिले। आरबीआयच्या चौकशीत हितेश मेहताची माहिती। शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्या कुस्तीच्या निकालाची चौकशी होणार। पंचांनी दिलेल्या निकालाच्या चौकशीसाठी 5 जणांची समिती गठीत। 28 तारखेपर्यंत अहवाल देण्याच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघाच्या सूचना। छावा चित्रपट टॅक्स फ्री करा, राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। राष्ट्रवादीनं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहित छावा चित्रपट टॅक्स फ्री करण्याची मागणी केली।